नमस्कार शेतकरी मित्रांनो, भरपूरशा शेतकऱ्यांचं सीझन चालू झालं होतं आणि रासायनिक खतं घ्यायची होती. तर ते विचारत होतं की अद्रकीला आपल्याला बेसल डोस कुठला घेतला गेला पाहिजे. भरपूर शेतकरी जे ते 18-26 वापरतात, कोणी 10-26 वापरतं, कोणी 9-24 वापरतं. पण प्रामुख्याने जर कधी बघायला गेलं, सुरुवातीला जर का तुम्हाला पोटॅशयुक्त खत टाकायचं असेल, 18-46 आणि पोटॅश घेतो तर कॉस्टिंग वाढते. त्यामुळे आपण सुरुवातीच्या याला 10-26 किंवा 9-24 हे रिकमेंड करतो. आपण जर कधी बघितलं तर हे 10-26 जे आहे, ते महाधनचे भरपूर शेतकरी महाधनचं वापरतात किंवा कुठल्या कंपनीचं वापरतात. तुम्हाला जे चांगली कंपनी वाटते त्याचं 10-26 तुम्हाला एकरी 3 बॅग घ्यायचं आहे. त्यानंतर कुठल्याही चांगल्या कंपनीचे न्यूट्रिशन किट घ्यायचं ते 51 किलोमध्ये तुम्हाला ती घ्यायची आहे. भरपूर शेतकरी निमुळी पेंड वापरतात, पण निमुळी पेंड आता तुम्हाला तर माहितीच आहे की क्वालिटी आपण 3-4 वर्षापासून सांगतोय की निमुळी पेंड तुम्हाला शक्यतो टाळली तरी चालतं. जर का त्याच्या जागी आपण जर कधी बघितलं तर त्रिनाश देतोय आपण 2-3 वर्षापासून आपण शेतकऱ्यांना देतोय. त्रिनाश देण्याचे फायदे असे होतात की तुम्हाला हुमण्याळी असेल, उदयी असेल ते तर कंट्रोल मिळतंच. पण त्याच्यातून जो प्रामुख्याने बघायला गेलं तर फायटोथेरिया, फ्युझेरियम आणि वेल्ट हे जे मर रोग वगैरेला कारणीभूत असणारी जी फंगस जमिनीत असते, तर ती बेसल डोसमध्ये टाकल्यानंतर किती मोठ्या प्रमाणात त्याचा तुम्हाला तिथं फायदा होतो. भरपूर शेतकरी एकरी 20 किलो वापरतात. त्याची पॅकिंगही कंपनीने 20 किलो आणलेली आहे. हे जर कधी तुम्ही वापरलं तर निमुळी पेंट तुम्हाला घ्यायची गरज नाहीये. भरपूर शेतकरी विचारतात की आणखी त्यासोबत आपण काय घेतलं पाहिजे. त्यासोबत आपण सिंगल सुपर फॉस्फेट जे तर ते 3 बॅगी सिंगल सुपर फॉस्फेट बेसल डोसमध्ये देतो. त्यानंतर तिथून पुढं किती दिवसांना कुठलं शेड्यूल द्यायचं हे आपण वेळोवेळी सांगणारच आहोत किंवा त्याचं एक खताचं एक शेड्यूलच आपण बनवणार आहोत. ज्याला शेड्यूल पाहिजे त्यांनी WhatsAppचा नंबर तिथं टाका. आम्ही 1-2 दिवसामध्ये जसा टाईम भेटेल त्याप्रमाणे तुम्हाला खताचं, रासायनिक खताचं शेड्यूल देणार आहोत, की रासायनिक खत अद्रकीला किती वेळेस दिलं गेलं पाहिजेत आणि कुठलं खत कोणत्या वेळेस दिलं गेलं पाहिजे. आपण जर कधी प्रामुख्याने बघायला गेलं तर भरपूर शेतकरी सुरुवातीला सल्फरही टाकतात. सल्फरचेही भरपूरसे फायदे होतात. त्यासाठी तुम्हाला कुठल्याही कंपनीचं महाधनचं असेल, कोरोमंडलचं असेल, सल्फर 20 किलो सल्फर तुम्ही घेऊ शकता आणि त्यानंतरच तुम्ही बायोझाम ग्रॅन्युअल असेल, G5 ग्रॅन्युअल असेल किंवा आणखी A to Z असेल असे कुठलंही किंवा PC ग्रॅन्युअल असेल पूर्वाचं, हे तुम्हाला जे भेटेल तुमच्याकडे जे शक्य होईल ते तुम्ही घेऊ शकतात. आणि भरपूरशा शेतकरी जे 2-3 वर्षापासून निमुळी पेंड टाळतात, निमुळी पेंड टाळलं तरी चालतात. आपण जे सांगतोय की हे त्रिनाश तुम्हाला त्याच्या ठिकाणी फायदा होतो. जर कधी बघितलं तर रूट नॉट हे रूट नॉटसाठी काम करतं, निमोटेडसाठी करतं, टर्माइटसाठी करतं आणि याच्यामध्ये लेबल क्लेमसाठी भरपूरशा ठिकाणी शेतकरी ते वापरतात. भरपूर शेतकरी जे ते 9-24 ही वापरतात. 9-24 ही तुम्ही वापरू शकता. त्याच्यातही पोटॅश येतं आणि 18-46 जर का तुम्हाला वापरायचं असेल, तुमचं खर्च करायची इच्छा असेल, तर 18-46च्या 2 बॅगी आणि 1 पोटॅशची जर कधी बॅग घेतली, तेही बेसल डोसमध्ये चालतं. तुम्हाला जर कधी बेसल डोसमध्ये आणखी काही माहिती हवी असेल, तर नक्की तुम्ही प्रश्न विचारा. आम्ही तुम्हाला ते प्रश्नाचे उत्तर देण्याचे पूर्णतः बांधील आहोत. तुम्हाला जर कधी आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला शेअर आणि आम्हाला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.